कासानी टॉस जिंकलेला आहे. घाटवण टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. अर्थातच कासानी टीमला कासानी संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नवनाथ बादापुरे आणि राहुल बादापुरे दोन सख्या बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये कासानी टीम साठी पाहायला मिळतात. आणि गोलंदाज ओव्हर क्रमांक 1 मध्ये पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय विकी भगत. पहिलाच बॉल फुलटॉसचा बॉल गॅप मधून बॉलला पाठवले डीप पॉइंट रिजन मध्ये. अलाउंड दी कार्पेटच्या साह्याने चेंडू निघून चाललाय जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर. नवनाथ बादापुरे यांच्या बॅट मधून आलाय. पहिल्याच बॉल वरती पहिला चौकार. पहिल्या बॉलचे स्वागत केलंय दिमागदार पद्धतीने आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रतीक लोटेकर यांना देऊया. पाठीमागच्या मॅच मध्ये त्याने काय मॅच फिनिश केले. 6 बॉल मध्ये 16 धावांची गरज असताना प्रदीप झरे यांच्यावरती लगातार 3 षटकार त्यांनी ठोकले आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्यांना मिळालाय. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता नवनाथ बादापुरे थांबायचं नाव घेत नाहीयेत. सलगच्या 2 बॉलवरती 2 चौकार ठोकलेत नवनाथ बादापुरे या खेळाडूने आणि मैदानाच्या आतमध्ये तो जबरदस्त कामगिरी करतोय. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया प्रतीक लोटेकर या खेळाडूला. जबरदस्त खेळ त्याने साकारले. सलगच्या 3 बॉलवरती 3 षटकार त्याने ठोकले आणि खरं तर कातवडी बुद्रुक या टीमला मात्र त्याने पहिला विजय मिळवून दिलाय. वेल प्लेड प्रतीक लोटेकर. पुढील मॅच साठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. सलगच्या 2 बॉलवरती 2 चौकार नवनाथ बादापुरे यांच्या बॅट मधून आलेत. सलगचा तिसरा येणार का? हो, हा बॉल थोडासा खाली राहिला होता परंतु गॅप मधून बॉल निघून चालला लॉंग स्टॉप रिजन मध्ये आणि हो यस सलगचा तिसरा चौकार. नवनाथ बादापुरे सेट ऑन फायर. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. लाजवाब वाकडण्याजोगी. सलगचे 3 बॉल आणि 3 बॉलवरती चौकार. दोन्ही हे सख्खे बंधू आहेत राहुल बादापुरे आणि नवनाथ बादापुरे. स्ट्राईक एंड वरती सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून नवनाथ बादापुरे पाहायला मिळतात आणि नॉन स्ट्राईक एंड वरती कासपटा टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा म्हणून ज्याला ओळखलं जातं असा राहुल बादापुरे देखील पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला फटका केलाय. सलगचा 4था चौकार. नवनाथ बादापुरे सेट ऑन फायर. जीवनात हार कधीच मानायची नसते कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने रस्त्यामध्ये कोणालाच विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. आज मी म्हणेन नवनाथ बादापुरे यांना सलामीला पाठवलाय आणि ज्या कामासाठी त्यांना पाठवलंय ना ते काम त्यांनी मात्र चोखपणे बजावलंय. सलगच्या 4 बॉलवरती 4 चौकार आलेत. आणखीन 2 आले तर रेकॉर्ड होईल. ओहो, बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा कॉल आहे यस वाईड बॉल. 12वा खेळाडू म्हणून कातवडी बुद्रुक टीमचे लक्ष्मण देवरे हे पाहायला मिळाले आणि त्यांना एक भेटवस्तू देण्यात आलेली आहे. सांबरवाडी डीजे किंग आपला देखील एक खेळाडू या आपल्याला देखील भेटवस्तू दिली जाणार आहे. हो, सलगचा 5वा चौकार येणार का? हो यस, डिफरेंटली आलाय. आज मात्र नवनाथ बादापुरे मैदानाच्या आतमध्ये काय खाऊन आले दुपारच्या जेवणाला हे समजत नाहीये गोलंदाजाला. आणि खरं तर आयोजकांनी बिर्याणी ठेवली होती त्यांना एक पॅकेट दिलं की काय हे देखील पाहणं गरजेचं असेल. आता सलगच्या 5 बॉलवरती 5 चौकार नवनाथ बादापुरेने ठोकलेत. क्या बात आहे. सलगचा 6वा चौकार येणार का आणि कास पठार विभागामध्ये आणखीन एक रेकॉर्ड होणार का? ओहो.